यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर भाजपचं सरकार आलं नसतं. देवाभाऊंनी रिलीज जावं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे. कसं पाहता याकडे? मला वाटतं बच्चू कडू यांनी बचकंडी वक्तव्य करू नयेत. आता गुण्यागोविंदानं महायुती म्हणून महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम देवाभाऊ, एकनाथ शिंदेसाहेब आणि सुनेत्राताई करतायत. आणि अशा वेळेला उठाव केला नसता तर, आता जर तर केलं तर नुसता उठाव करून भारतीय जनता पार्टी सोबत नसती तर. त्यामुळे मला वाटतं कारण नसताना वाद उभा करू नये. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एकनाथराव शिंदेसाहेबांना खुश करण्यासाठी तुम्ही अपेक्षा व्यक्त करणं ठीक आहे. तुमच्या पक्षाचा प्रमुख नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा करणं काहीच गैर नाही. पण तुम्ही आमच्या पक्षात काय व्हावं, देवेंद्र फडणवीसांनी कुठे जावं, कुठे राहावं, ना तुमची उंची आहे, ना तुमचा अधिकार आहे, ना तुमची आकलन करण्याची तेवढी क्षमता आणि कुवत आहे. त्याच्यामुळं आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे बोलावं. आणि मला वाटतं बच्चू कडू यांनी महायुतीतल्या घटक पक्षाचे आहोत याचं जरा भान त्यांनी ठेवावं, अशी माझी त्यांना मित्रत्वाच्या नात्यानं या ठिकाणी विनंती आहे. यापूर्वी पण त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं आणि पक्षातील काही नेते ते पण हेच म्हणतात की आमचे जे नेते, प्रमुख नेते, ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. नाही, प्रत्येक पक्षानं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना अपेक्षा ठेवणं काहीच गैर नाही. परंतु हा विषय भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व आणि त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि सुनेत्राताई यांच्यामधला आहे. आणि ज्याच्यामुळं आपली कार्यकक्षा नाही, आपल्याला अधिकार नाही, त्या विषयावर आपण भूमिका मांडणं, अपेक्षा व्यक्त करणं इथपर्यंत ठीक आहे. परंतु कुणी कुठे जावं, कुठे राहावं, मला वाटतं हे मूर्खपणाचं बोलणं त्या ठिकाणी होईल. आमचा पक्ष सक्षम आहे, आमचं नेतृत्व सक्षम आहे आणि माननीय देवेंद्रजींना कधी काय करावं, कुठे जावं, कुठे राहावं याची पूर्णपणे जाणीव त्या ठिकाणी आहे. आणि शीर्षस्थ नेतृत्वासोबत त्या ठिकाणी त्यांचा समन्वय सदैव असल्यामुळे पक्ष भूमिका या संदर्भात घेत असतो. नक्कीच. पण संजय राऊत यांचं वेगळं विधान आहे. संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याची सूत्र बावनकुळेंकडे जाणार आणि CM नंतर तेच प्रमुख दावेदार आहेत. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड खराब आहे, शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही. नाही, आता यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. आणि तुम्ही दुसऱ्यात डोकावून बघण्यापेक्षा आपल्या पक्षाची सूत्र त्या ठिकाणी कोणाच्या हातात आहेत, कोण बडबडतं याचं त्या ठिकाणी भान ठेवावं. आणि मला वाटतं आमच्या पक्षातला निर्णय संजय राऊतांच्या भूमिकेवर, वक्तव्यावर होत नसतो. आमचं केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्रजी हे त्या ठिकाणी एकत्रितपणे समन्वयातनं त्या ठिकाणी निर्णय होत असतो. आणि आमच्या पक्षाला एक व्यवस्थित सिस्टीम आहे, शिस्तीचा पक्ष आहे. तुमच्यासारखा बेताल वक्तव्य आणि त्या ठिकाणी विस्कळीत झालेला पक्ष आणि सिस्टीम आमच्या पक्षात नाही. सर, एकीकडे राम मंदिराच्या दानपेटीच्या मुद्द्यावरून ठाकरे आक्रमक होत असताना काल सभागृहामध्ये एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायकच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा ठाकरेंची त्यावेळी सत्ता होती तेव्हाचे त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आणि आर्थिक व्यवहारामध्ये अनेक अनियमितता असल्याचं त्यांनी काल सांगितलं. नाही, त्यांना या विषयाची माहिती मिळालेली आहे, त्यांनी सभागृहात सांगितलेली आहे. आणि त्याच्यामुळं दुसऱ्यावर आरोप करत असताना आपल्या असणाऱ्या ट्रस्टींनी काय केलं हे त्या ठिकाणी समजून घ्या. आणि एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचं भान आणि जाणीव असावी, अशा प्रकारचा टोला शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी मारलेला आहे. नक्कीच. पण आज ठाण्यामध्ये सुद्धा आंदोलनं केली जातात ठाकरेंच्या शिवसेनेकडून, ठिकठिकाणी रामरक्षा पठण केलं जातं. याकडे कसं पाहता? मला वाटतं रामरक्षेसाठी रामभक्त, देशभक्त त्या ठिकाणी सक्षम आहेत, सजग आहेत. तुम्ही तुमच्या पक्षाची रक्षा करा.
आज पक्ष चोरीला गेला आहे, पक्ष त्या ठिकाणी राहिला नाही, त्याची डागडुजी करा, त्याच्यात लक्ष घाला, परंतु उभाटा पक्षाचं आपलं त्या ठिकाणी सोडून दुसऱ्यातच नाक खुपसण्याचं चालू आहे. मग संजय राऊतांचे स्टेटमेंट असतील, त्यांच्या त्या ठिकाणी भूमिका असतील, ह्या दुसऱ्याविषयी बोलत आहेत, दुसऱ्याविषयी सांगतायत, पण आपलं काय चाललं आहे, आपण नेस्तनाबूत होतो आहे, याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. सर, कॅगचा रिपोर्ट आलेला आहे. कॅगच्या रिपोर्टने संपूर्णपणे ताशेरे ओढलेत आणि लाडकी बहीण योजनेवरती 3,000 कोटीपेक्षा जास्त खर्च जो आहे तो झालेला असल्याचं देखील म्हटलेलं आहे आणि राज्यावरचा जो कर्ज आहे तो देखील वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. एक लक्षात ठेवा, कुठलंही सरकार हे प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नसते. प्रत्येक या देशातलं सरकार त्या ठिकाणी कर्ज घेत असतं आणि कर्ज घेण्याची एक मर्यादा असते, ती ओलांडू नये अशा प्रकारचे निर्बंध असतात, निकष आहेत. आणि त्यामुळं आपली कर्ज घेण्याची क्षमता अजून खूप बाकी आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कर्जबाजारी राज्य झालं आहे, आर्थिक बोजा त्या ठिकाणी पडला आहे. अशा प्रकारच्या टीकेला काही अर्थ नाही. मोठ्या प्रमाणावर कॅपिटल एक्सपेंडिचर त्या ठिकाणी झालं आहे, जे विकासाच्या माध्यमातून पुन्हा राज्याला आर्थिक बळकटी त्या ठिकाणी देणार आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बाबतीत आपल्या प्रचारात 1,500चे 2,000 द्या बोलणारे, कोर्टामध्ये जाऊन लाडक्या बहिणींना पैसे देऊ नये सांगणारे, आता त्या ठिकाणी पुन्हा आर्थिक बोजाचं त्या ठिकाणी बोलत आहेत. नेमकी लाडक्या बहिणींच्या बाबतीत तुमची भूमिका काय? त्याच्यामुळे मला वाटतं पुतणा मावशीचं प्रेम दाखवू नका. तुम्हाला लाडक्या बहिणींना जे सरकार देते त्याबद्दल पोटशूळ आहे आणि त्या भावनेतनंच अशा प्रकारची आपली वक्तव्ये येत आहेत. त्या ठिकाणी कितीही खर्च झाला तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे, लाडक्या बहिणींची त्या ठिकाणची मदत आम्ही बंद करणार नाही. साहेब, बोगस बियाण्यांबद्दल बरंच पेळ फुटलेलं आहे आणि दुबार पेरणी त्यामुळे होऊ शकली नाही. शेतकरी चिंतेत आहे. सरकारची नेमकी भूमिका काय? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेरणीच्या संदर्भात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं, भूमिका सांगितलेली आहे. अंदाज घेऊन त्या ठिकाणी पेरणी आणि बाकीच्या गोष्टी करा. सरकारनं जिल्हा पातळीवरील कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिल्यात आणि शेतकऱ्यांमध्ये गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीवरपर्यंत समन्वय साधण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल. साहेब, सरकारचं काम मुंबईमध्ये सध्या जोरात सुरू आहे. कोणकोणत्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांना नवीन घरं दिली जातील किंवा कमी पैशामध्ये घरं उपलब्ध करून दिली जाणार आहे सरकार? नाही, आज क्लस्टरच्या माध्यमातून, SRAच्या माध्यमातून मोठी घरं देण्याचा प्रयत्न आहे. परवा पण एक मोठा निर्णय विधिमंडळात झाला की म्हाडाला सक्षम प्राधिकरण त्या ठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारती ठरवण्याचा अधिकार नव्हता आणि त्याच्यामुळं मालक कोर्टात जात होते. परंतु आता धोकादायक इमारत ठरवण्याचा अधिकार कायद्याद्वारे म्हाडाचं विधेयक आणून त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे, इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाला. त्याच्यामुळं कॉम्पिटंट अथॉरिटीचं स्टेटस आलं आहे. आता धोकादायक इमारती जाहीर केल्या जातील आणि सेस आणि पागडीच्या इमारतींचा मार्ग पुनर्विकासाचा मोकळा होणार आहे आणि त्याच्यामुळे गिरणगाव, गिरगाव या ठिकाणी छोट्या छोट्या चाळीत इमारतीत राहणाऱ्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तिसऱ्या बाजूनी स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सुद्धा मुंबईतल्या मध्यमवर्गीय मराठी माणसालासुद्धा मोठं घर मिळणार आहे. त्याच्यामुळे मुंबईतनं बाहेर जाण्याचं मराठी माणसांचं प्रमाण पण त्या ठिकाणी थांबणार आहे, कमी होणार आहे. चलो.